जुन्या सिडकोतील साईनाथ मंदिराच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त साई पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला। 12 फूट उंच साईबाबा आकर्षक विद्युत रोषणाई असलेल्या साई छत्र या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरला। जुन्या सिडकोतील साईनाथ मंदिराच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी 2 दिवसीय साई महोत्सवाचं आयोजन केलं। अक्षय तृतीयेच्या संध्येला जुने सिडको परिसरातून साई पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। रस्त्यावर सर्वत्र सडा रांगोळी काढून पालखीचं औक्षण करत महिलांनी या मिरवणुकीचं स्वागत केलं। या मिरवणुकीत खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते विजय करंजकर, प्रकाश लोंढे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, किरण गामने, बाळा दराडे, प्रतिभा पवार, भाजपा मंडलाध्यक्ष रवी पाटील, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, अविनाश पाटील, प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। फनकार बँड, सटाणा ढोल पथक, लेझर शो, पेपर ब्लास्ट, मेळगाव डफली, तुतारी, भालेदार, चोपदार, 12 फुटी साईबाबा, 15 फुटी कालीकृष्ण, अगोरी पथक, हनुमान बजरंग बली चलचित्र, 12 फुटी राम, लक्ष्मण सीता कालीमाता चलचित्र, वारकरी पथक, आकर्षक विद्युत रोषणाई असलेले छाई छत्री या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरलं। महाबली हनुमानासोबत सेल्फी काढण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती। हास्य क्लबच्या महिला टाळ मृदुंगासह सहभागी झाल्या होत्या। पेपर ब्लास्ट आणि लेझर शोचा बाळ गोपाळ आणि युवकांनी मनमुराद आनंद लुटला। ओम साईनाथ ट्रस्टच्या महिला सदस्यांनी दक्षिण भारतीय वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता। जुने सिडकोतील शनी मंदिर चौक, महात्मा फुले चौक, हरेश्वर मंदिर चौक, महाराणा प्रताप चौक, वीर सावरकर चौक, तुळजाभवानी चौक परिसरातून ही साई पालखी मिरवणूक काढण्यात येऊन साईनाथ मंदिरात समारोप करण्यात आला। हजारो भाविक या साई पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते। 12 फुटी साईबाबा, आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई छत्र या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरलं। मध्ये भारतातून वेगवेगळ्या प्रकारचे हरियाणापासून तर सगळीकडचे असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य व वेगवेगळे असे शंकराचा असेल चलचित्र, त्यानंतर बजरंगबली असेल किंवा कालीचरण असेल, तुम्ही बघाल आणि ती काय उत्साह, तो पूर्ण उत्साह दिसतो लोकांमध्ये। पूर्ण साई भक्त जे आहेत पूर्ण या उत्साहाची वाट बघत असतात। व आज तुम्ही बघाल सर्व महिला असतील, पुरुष असतील, बालगोपाळ असतील, ज्येष्ठगण असतील, सर्व याच्यामध्ये सहभागी झाले आहे। उद्या श्री साईनाथ मंदिराचा महाप्रसाद असून 25 ते 30 हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित केला आहे। तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो। ओम साईराम, जय महाराष्ट्र। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।